मेट्रो शहराकडे वाटचाल करणाऱ्या 25 लाखांच्या नाशिक शहरात 6 वर्षापूर्वी निओ टायर बस मेट्रो प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या। पण निओ टायर बस मेट्रो प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने केंद्राकडून निओ मेट्रोला मान्यता मिळाली नाही। घोषित केलेला निओ टायर बस मेट्रो प्रकल्प रद्द करून आता पुन्हा एकदा महामेट्रोकडून नाशिकसाठी योग्य मॉडेल शोधण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते। मेट्रो सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आले असून नाशिक शहरातील दिवसेंदिवस वाहतुकीचा वाढणारा बोजाबारा बघता आणि 6 वर्षानंतर नाशिक शहरातील प्रवाशांची वाढलेली संख्या बघता नाशिक शहरात पुणे नागपूर प्रमाणे पारंपरिक मेट्रो रेल्वेसाठी वातावरण असल्याचे एकंदरीत केलेल्या सर्वेक्षणात माहिती दिसून येत असून मुंबई पुणे नागपूर प्रमाणेच नाशिकसाठी पारंपरिक मेट्रोच परफेक्ट मॉडेल असल्याचे निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। आता येत्या डिसेंबर महिन्यात नाशिक मेट्रोचा अहवाल प्रशासनाला सादर होणार आहे। शासन काय निर्णय घेणार हे बघावं लागणार आहे। पण नाशिकचे महत्त्व, लोकसंख्या, धार्मिक पर्यटन, वाढलेली ट्रॅफिक बघता नाशिकसाठी पारंपरिक मेट्रो हे सध्याच्या आणि भविष्याच्या दृष्टीने योग्य मॉडेल असल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून प्रशासनाने वेळ न घालवता नाशिकसाठी पारंपरिक मेट्रो रेल्वेचा निर्णय घेण्याची सध्या जोरदार मागणी होत आहे।